नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. नमस्कार, मी शिवा मस्के, सामाजिक कार्यकर्ता, दहीगाव. आज 26 जानेवारी 2025 आहे. हे आहे दहीगाव ग्रामपंचायत शासकीय कार्यालय. आज या ठिकाणी ध्वजारोहण होणं गरजेचं असतानाही ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत शिपाई या ठिकाणी कोणीही उपस्थित नाही. आता सकाळचे 8 वाजून गेले आहेत, तरी या ठिकाणी अद्याप कोणीही उपलब्ध नाही. तरी या ठिकाणी पाहू शकता आपण, ध्वजारोहणासाठी कोणताही ध्वजदंड तोही सुविधा नाही. ग्रामपंचायत सध्या कुलूपच आहे. तरी जिल्हा परिषदेचे सीओ साहेब आशिष येरकर साहेब, तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब मगर साहेब यांनी याविषयी सखोल चौकशी करून या दहीगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, दहीगाव ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावरती ध्वजारोहण न केल्याचा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मागणी करत आहे. तसंच मी दहीगावचा नागरिक आहे. सकाळचे 8 वाजून गेलेत. या ठिकाणी कोणताही शासकीय कर्मचारी उपलब्ध नाही, शासकीय ग्रामसेवक नाही. तरी या सर्व पूर्ण गंभीर विषयाची चौकशी होऊन कारवाई करावी. आज राष्ट्राचा कार्यक्रम असतानाही या ठिकाणी बेजबाबदार सरपंच, बेजबाबदार ग्रामसेवक यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मी दहीगाव ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ता म्हणून मागणी करत आहे. हा राष्ट्रध्वजचा अपमान आहे. शासकीय कार्यालय शासनाने परिपत्र काढून प्रत्येक कार्यालयाला राष्ट्रध्वजाचा फडकवण्यास वेळ, नियम सगळं आदेश केलेले आहेत लेखी. तरी या गंभीर विषयाची चौकशी करून लवकरात लवकर या संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी माझी मागणी आहे. व आज सर्व आपले 26 जानेवारीचा जो कार्यक्रम आहे, प्रजासत्ताक दिन, सर्व तसंच अहिल्यानगरवासियांना सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.